तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झालाय। लातूर शहरात देखील तुकाराम मुंढे यांच्या भीतीने पानपट्टी व्यवसाय बंद झाले असतानाच अचानक छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या एका टीमनं लातूरच्या खंडोबा गल्ली येथील खव्यांच्या दुकानावर थेट धाडी टाकत खव्याचे सॅम्पल हस्तगत केलेत। शहरातील खंडोबा गल्ली म्हणजेच सध्या खव्यांची गल्ली म्हणून ओळखली जाते आणि आता FDAच्या धाडीमुळे भेसळयुक्त खवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत। त्यामुळे अनेक खवा व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवलेत आणि याच भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरातील खंडोबा गल्लीचा परिसर म्हणजे सध्या ही गल्ली म्हणजे खवा गल्ली म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे कुठे ना कुठे FDAची या ठिकाणी धाड काल पडलेली आहे आणि FDAच्या धाडीमुळे या ठिकाणचे बरेचसे खवा व्यावसायिक जे आहेत ते आज त्यांची दुकानं जी आहेत ते बंद स्वरूपात पाहायला मिळतात। आपण पाहतो खंडोबा गल्लीचा हा परिसर आहे। या भागामध्ये सगळीकडे खव्याचे दुकानं आहेत, त्यासोबतच घरगुती खवा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात येतो। त्यासोबतच बाहेरील जिल्ह्यातून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खवा या ठिकाणी विक्रीसाठी येत असतो। मात्र FDAच्या आयुक्तपदी ज्यावेळी तुकाराम मुंढे यांची निवड झाली त्यानंतर FDAच्या मार्फत जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या धाडी या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरात देखील छत्रपती संभाजीनगरच्या FDAच्या एका टीमनं या ठिकाणी या खवा गल्लीमध्ये म्हणजेच खंडोबा गल्लीमध्ये वेगवेगळ्या खव्याच्या दुकानावरती आणि व्यावसायिकावरती या ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत आणि अचानक पडलेल्या या धाडीमुळे जे आहे या ठिकाणचे जे खवा व्यावसायिक आहेत ते धास्तावून गेले। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर या ठिकाणचे काही नमुने देखील FDAच्या त्या टीमनं गोळा केलेले आहेत आणि ही कारवाई जी आहे छत्रपती संभाजीनगरच्या FDAच्या टीमनं केलेली आहे आणि त्यामुळं कुठं ना कुठं लातूरच्या टीमवर आणखी लातूरच्या FDAवरती किंवा FDA अधिकाऱ्यावरती कुठं ना कुठं आणखीही प्रश्नचिन्हच आहे। कारण लातूरचे FDAचे जे अधिकारी आहेत ते अजूनही कुठली कारवाई करत नाही आहेत। मात्र संभाजीनगरहून लातूरला येऊन FDAच्या टीमला किंवा FDAच्या अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागते। त्यामुळं कुठे ना कुठे या खवा व्यावसायिकांनी या FDAचा किंवा तुकाराम मुंढेंचा धसका या ठिकाणी घेतलेला आहे आणि अनेक ठिकाणी तर आज पाहायला गेले तर अनेक खव्याचे व्यवसाय जे आहेत ते बंद स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यामुळं येत्या काळामध्ये याचा परिणाम काय होईल हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।